नमस्कार, मी फार्मासिस्ट प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण बघणार आहोत एका हिमॅटोनिक सिरप विषयी माहिती। हिमॅटोनिक सिरप जे आपल्या शरीरात जर रक्ताची कमतरता झाली असेल तर रक्त वाढवण्यासाठी खूप मदत करतं। तसेच रक्त कमी झाल्यामुळे ज्या समस्या निर्माण होतात त्या सर्व समस्या कमी करण्यासाठी अंशतः त्या सर्व समस्या घालवण्यासाठी हे सिरप खूप मदत करतं। ह्या सिरपचे मल्टिपल असे फायदे आहेत। आज आपण बघणार आहोत डेक्झोरेन सिरप विषयी माहिती। डेक्झोरेन सिरप विषयीची संपूर्ण माहिती, त्याचे किती फायदे आहेत हे संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। डेक्झोरेन सिरप ज्याचे की इन्ग्रेडियंट आहेत आयर्न, सायनोकोबालामाइन, फोलिक ॲसिड आणि अल्कोहोल। ह्या सिरपचे फायदे काय काय आहेत तर हे सिरप मेनली ॲनिमियामध्ये दिलं जातं। ॲनिमिया म्हणजे जेथं आपल्या शरीरात रक्ताची कमतरता होते, मग फोलिक ॲसिडमुळे असेल, व्हिटॅमिन B12 मुळे असेल किंवा आयर्नमुळे, ह्या कमतरतेमुळे होणारा ॲनिमिया ह्याच्या उपचारासाठी डेक्झोरेन सिरप हे दिलं जातं। ते शरीरातील लाल रक्तपेशी आहेत ते वाढवतं, रेड ब्लड सेल्स। ह्या रेड ब्लड सेल्स ह्या ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात। डेक्झोरेन सिरप हे ज्यांचं वजन कमी असेल किंवा शरीरयष्टी खूप बारीक असेल, गालपाड वगैरे असे आत गेले असतील तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्ही हे सिरप देऊ शकता। जे सिरप भूक वाढवतं, त्याच्यामुळे आहार व्यवस्थित पचतो आणि वजन सुद्धा वाढतं। एखादा ॲक्सिडेंट झाला असेल, त्याच्यामध्ये खूप ब्लड लॉस झाला असेल किंवा एखादं मोठं ऑपरेशनमधून पेशंट बाहेर आला असेल तर त्यावेळी त्याच्यातून रिकव्हरी करण्यासाठी सुद्धा डेक्झोरेन सिरप हे तुम्हाला दिलं जाऊ शकतं। त्याचप्रकारे डेक्झोरेन सिरप हे एक न्यूट्रिशनल सप्लिमेंट म्हणून प्रेग्नन्सीमध्ये आणि ब्रेस्टफीडिंग मदरला दिलं जातं। हे बाळाच्या आरोग्यासाठी आणि आईच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। डेक्झोरेन सिरप आपली प्रतिकारशक्ती वाढवतं, त्यामुळे केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी डेक्झोरेन सिरप महत्त्वाची भूमिका निभावतं। अशक्तपणा आला असेल, खूप वीकनेस जाणवत असेल, त्याचप्रकारे बसल्यानंतर खूप वेळाने उठल्यानंतर अचानकपणे डोळ्यासमोर अंधारी येत असेल तर अशा वेळी डेक्झोरेन सिरप दिलं जातं। डेक्झोरेन सिरपमुळे ताकद वाढते, वजन वाढतं, प्रतिकारशक्ती वाढते, त्यामुळे डेक्झोरेन सिरप खूप असं फायदेशीर आहे। आता आपण बघूया की डेक्झोरेन सिरपचे काही साईड इफेक्ट्स आहेत का तर डेक्झोरेन सिरपचे साईड इफेक्ट्स असे नाहीत, पण डॉक्टरांनी दिलेल्या डोसच्या पेक्षा जर तुम्ही जास्त डोस घेतला, ओव्हरडोस झाला तर त्याचे काही कॉमन साईड इफेक्ट्स दिसून येऊ शकतील, जसं की पोटदुखी असेल, मळमळ असेल किंवा बद्धकोष्ठता, ज्याला आपण कॉन्स्टिपेशन म्हणतो। डेक्झोरेन सिरप घेत असताना मलाचा कलर चेंज होणे, त्याचप्रकारे युरिनचा कलर चेंज होणे हे सामान्य आहे। डेक्झोरेन सिरपचा डोस कसा आहे? डेक्झोरेन सिरप अडल्ट्समध्ये तुम्ही 2 चमचे दिवसातून 2 वेळा घेऊ शकता आणि 6 ते 12 वर्षांच्या मुलांमध्ये अर्धा चमचा ते 1 चमचा ह्या प्रकारे सिरप हे तुम्ही घेऊ शकता। तरी पण लहान मुलांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही घ्या, कारण त्यांच्या वजनावरती आणि वयावरती ते डिपेंड करतं। आता काय टाळायचं आहे तर डेक्झोरेन सिरप घेताना घेऊन झाल्यानंतर लगेच किंवा घेण्याच्या एक थोडंसं आधी तुम्ही चहा, कॉफी किंवा दुग्धजन्य पदार्थ घेणे टाळा, कारण की ह्याच्यामुळे कसं होतं की आयर्न पूर्णपणे शोषलं जात नाही, आयर्नचं जे ॲब्सॉर्प्शन असतं ते कमी होतं। त्याचप्रकारे जर तुमचं कोणतं आणखीन टॉनिक वगैरे चालू असेल तर त्याची पूर्वकल्पना तुम्ही तुमच्या डॉक्टरांना द्या। आणि डेक्झोरेन सिरप सोबत जर तुम्ही संत्री, व्हिटॅमिन C, लिंबू पाणी हे घेतलं तर मग आयर्नचं ॲब्सॉर्प्शन हे खूप फास्ट होतं, जेणेकरून त्याचे जास्तीत जास्त फायदे हे आपल्याला मिळतात। डेक्झोरेन सिरप विषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।